नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 बातम्या. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत बॅनरबाजी, राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटानं नवनीत राणांना डिवचलं. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरात आदित्य ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर झळकले. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाची बॅनरबाजी. सुनेत्रा पवारांकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतात बारामतीच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण. लोकांचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने. दिल्लीपेक्षा लोकांना महाराष्ट्राचं सरकार बदललेलं पाहायचंय. शरद पवार गटाचे नेते योगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये शरद पवारांचा दुष्काळग्रस्त भागात पाहणी दौरा, पवारांकडून कारखील परिसरात डाळिंब बागेची पाहणी. युरिया खताबाबत राज्यात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही यात उतरू. संभाजीराजेंकडून सरकारला इशारा. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचं राजकारण तापलं. अडचणीत आणण्यासाठी संस्थांवर धाडी, शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर विवेक कोल्हेंचे गंभीर आरोप. कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचाच विजय होईल. महायुतीच्या ताकदीवर माझा विजय नक्की. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विश्वास. पाकिस्तानी जर्सी विकत घेणाऱ्यांची नावं जाहीर करा, मनसेची मागणी. पाकिस्तानी झेंड्याशी निगडीत वस्तू विकणाऱ्या कंपनीला मनसेचा सवाल. फॅनकोड ॲपच्या ऑफिसमध्ये जात मनसेनं विचारला सवाल. नाशिकमध्ये अवघ्या 1 तासाच्या पावसात नागरिकांची दाणादाण उडाली. उड्डाणपुलावरून पाण्याची गळती झाल्यानं प्रशासनाच्या कामावर सवाल उठवले. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन. शेतकरी आणि सामाजिक संघटनांकडून राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या अधिसूचनेची होळी. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील नव्या बायपासला शिरोळ तालुक्यातून विरोध. जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी माघारी पाठवलं. सोलापूरच्या करमाळा इथे मुदत संपलेल्या निर्मल कंपनीच्या उडीद बियाण्यांची विक्री. तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांच्याकडून दुकानाची तपासणी. सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये जोरदार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. ओढे तलाव तुडुंब भरले. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. गोसावी वस्तीत पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्यातील रामलिंगचा धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 2 दिवसाच्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढला. धरणात 5.5% जास्त पाणीसाठा. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 7 दिवसांपासून दमदार पाऊस. 180.7 मिलीमीटर पावसाची नोंद. दमदार पाऊस झाल्यानं सोलापूर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 7 गावांना पुराचा धोका. प्रशासनाकडून 180 कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस. वाशिमच्या काही गावांमध्ये पाणी टंचाई. जिल्हा प्रशासनाकडून 89 गावात विहिरींचं अधिग्रहण. 30 जूनपर्यंत पाणी पुरवठा होणार असल्याची प्रशासनाची माहिती. पुण्याच्या भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. काही काळ पाणी पुरवठा राहणार बंद. अमरावतीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. 841 ग्रामपंचायतमधील पाणी दूषित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना. अकोला जिल्ह्यातल्या वारी हनुमानमधील धरणातून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. परभणीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. तुरळक पावसामुळे शेतीची कामं खोळंबली. बळीराजाला पावसाची आस. खेडमध्ये खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. पावसानंतर बियाणं आणि खतांसाठी दुकानात शेतकऱ्यांची गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. भुईमुग सोयाबीन पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल. अकोला जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. चांगला पाऊस पडल्यानंतर बळीराजाकडून पेरणीला सुरुवात होणार. वर्धा जिल्ह्यात शेती मशागतीचं काम अंतिम टप्प्यात. लागवड पेरणीसाठी शेतकरी सज्ज. नाफेड आणि एनसीसीएफ कडून खरेदी होणाऱ्या कांद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी. 4000 रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करण्याची मागणी.
जळगाव जिल्ह्यात बाजारात कांद्याची आवक घटली. कांद्याच्या भावात दुपटीने वाढ. कांद्याचे भाव 40 ते 50 रुपये प्रति किलो. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा रकमेत वाढ करण्याचा निर्णय. केळी उत्पादकांना मोठा दिलासा. अमरावती जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादन 1 लाख क्विंटलपेक्षा अधिक. मात्र नाफेडकडून फक्त 15,000 क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट. संपूर्ण ज्वारीची खरेदी करण्याची मागणी. अमरावतीत आतापर्यंत केवळ 6,000 क्विंटल ज्वारीची खरेदी. नाशिकच्या मालेगावात कृषी विभाग अलर्ट मोडवर. शेतकऱ्यांकडून बियाण्यांपेक्षा किमतीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाने निलंबित होणार. धाराशिव जिल्ह्यात ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानाचे 16 कोटी रुपये 1.5 वर्षांपासून थकले. 7,969 शेतकऱ्यांची अनुदान रक्कम द्या. आमदार कैलास पाटलांची मागणी. येवल्यात बी बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. त्यानंतर शेतकरी वर्गाकडून बी बियाण्यांची खरेदी वाढली. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच. अमरावती जिल्ह्यात 5 महिन्यात 143 शेतकऱ्यांची आत्महत्या. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी जाहीर. कोल्हापूरमध्ये प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा विरोध. प्रीपेड वीज मीटरचा सर्वसामान्य वीज ग्राहकांना फटका बसणार असून कंपन्यांच्या फायद्यासाठीच राज्य सरकारने हा घाट घातल्याचा नागरिकांचा आरोप. नाशकातील सुंदर नारायण मंदिराचं काम 7 वर्षांपासून संथगतीनं सुरू. मंदिराच्या बांधकामात जुन्या दगडांऐवजी नवीन दगड वापरल्याचा आरोप. पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे पुजारी संतप्त. वाशिममध्ये रिसोडमध्ये मूलभूत सुविधांवरून स्थानिक आक्रमक. नगरपालिकेविरोधात नागरिकांचं बोंबाबोंब आंदोलन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील लालनगर नारायणनगर परिसरात पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक. गेल्या 15 दिवसापासून पाणी न आल्यामुळे संतप्त महिलांचा रास्ता रोको. यवतमाळमध्ये कर्जाची परतफेड कमी झाल्यानं जिल्हा बँक अडचणीत. 3,000 शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्यात आले. पुण्यातील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाचे मल्हार आणि गुलाब होणार सारथी. नांदेड गावचे शेतकरी निखिल सुरेश कोरडे यांच्या बैलजोडीला मान. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून मानाची झालर. परभणी वाहतूक शाखेकडून प्रामाणिक ऑटो चालकाचा सत्कार. प्रवाशांनी विसरलेली बॅग चालकानं वाहतूक शाखेकडे केली होती सुपूर्द. अहमदनगरच्या लोणी इथे चालकास मारहाण करून बटाट्याने भरलेला ट्रक पळवणारा आरोपी गजाआड. राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारातल्या टोल नाक्याजवळ 5 ते 6 जणांनी ट्रक चालकाला केली होती रॉडने गंभीर मारहाण. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवरे ग्रामस्थांचा रिंग रोडला विरोध. रिंग रोडसाठी बागायती जमिनींच्या भूसंपादनाची मोजणी होऊ देणार नाही. ग्रामस्थांचा निर्धार. नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात विविध संघटना आणि नागरिकांचं आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना फटका. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. बियाणे विक्री करताना नियमाचं उल्लंघन केल्यानं कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेकडून धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात. धोकादायक इमारतींना नोटीस दिल्यानंतर मनपाची कारवाई सुरू. दुर्गच्या तिलारी घाटात 4 चाकीचा अपघात. दाट धुक्याचा अंदाज न आल्यानं कार सुरक्षा कठड्यावर धडकली. जीवितहानी नाही, 4 चाकीचं मात्र नुकसान.